नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर चला आज आपण बनवूया डोसा. तर डोसा बनवण्याची ही ट्रिक वापरा तुम्ही. मी ना घालणार सोडा ना घालणार इनो, पण डोसा तर एवढा जाळीदार बनणार आहे ना. पहा, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तर इथे पहा, मी आता राशनचे तांदूळ 3 वाट्या घेते. पहा, 3 वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. फक्त 2च जिन्नसपासून मी बनवणार आहे डोसा. तर त्याच्यात कुठल्याही सामग्री वापरणार नाही. तर 1 वाटी 3 वाट्या घेतल्या ना राशनचे तांदूळ, तर त्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. हे पहा, आता टाकू ते उडदाची डाळ त्याच्यामध्ये आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. मस्त नळाखाली न्यायचं आणि स्वच्छ धुवून आणायचं. आता मी धुवून आणलेलं आहे पहा, नळाखाली 2-3 पाण्याने धुतले. राशनचे तांदूळ कसे काळे असतात, कधी म्हणजे असे मळकटलेले जरासे थोडे असे असतात. ते साफ करायचे पहिले, नंतर धुवायचे. आता ह्याला 4 घंटे ठेवणार आहे मी. तर आज 4 वाजता ठेवलेलं आहे ना दुपारी, तर संध्याकाळी 8 वाजता मी वाटायला घेतले. पहा, अशा पद्धतीने आता वाटायला घेणार आहे 8 वाजता बरोबर. आता मिक्सरचं भांडं घेते मी आणि हे वाटायला घेऊ आपण. वाटण्याची पद्धत पण कशी आहे पहा, एकदम बारीक वाटायचे आपल्याला. आता पहिले मी दाखवते कसं बारीक वाटायचं आहे आणि कसं काय करायचं. हे एकदम मेजरमेंट एकदम परफेक्ट असल्यामुळं ही जरासुद्धा फसणार नाही. म्हणून या पद्धतीनेच करायचं, या पद्धतीनेच सर्व काही. तर तुमचे असे जाळीदार मस्त गुबगुबीत कापसासारखे मऊ लुसलुसीत असे डोसे तयार होणार आहे. तर मी ते एकदम मऊवाले एकदम कापसासारखे असे हातात घातले तर मूठ बनणार अशा पद्धतीचे डोसे दाखवणार आहे आज. तर तुम्हाला कुरकुरीत हवी असली तर त्याला काय करायला लागणार आहे, तर त्याला करायला लागणार आहे ते पण सांगते तुम्हाला मेजरमेंट. थोडीशी त्याच्यात आपल्याला टाकायचे मेथीचे दाणे. आता एवढे यायला ना थोडेसा अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे, अर्ध्या चमच्यापासून बी कमी, आणि थोडीशी साखर टाकायची त्याच्यात. मग तुमचे कडक कुरकुरीत बाहेरून ते असे लाल होतात ना, लाल होण्यासाठी साखर टाकायला लागती आणि कडक होण्यासाठी त्याला मेथीचे दाणे टाकायला लागतात. हे वाटून झालेलं आहे माझं. आता मी माझं प्रोसेस पुढे चाललेलं आहे, तुम्हाला मध्ये सांगायचं म्हटलं का. हे पहा, तर हे बघा मी वाटून घेतलेलं आहे. बारीक असंच वाटायचं दाखवलं त्या पद्धतीनेच. आणि ह्याला ना मी आता गरम पाणी करणार आहे. गरम पाणी पातेल्यात करणार आहे आणि त्या पातेल्यावर, गरम पाण्याच्या पातेल्यावर हा ठेवणार आहे, हा भांडा. तर तसा ठेवला आहे मी आता तिकडे. आता तो दाखवला नाही तुम्हाला, पण तो तसा ठेवलेला आहे. गरम पाणी खाली करून वरती ते आपलं बनवलेलं आहे ना बेटर, ते ठेवलेलं आहे आणि किचन खाली ठेवलेलं आहे खाली. आणि आता चटणीसाठी दाखवते तुम्हाला. आता ह्याला मी 8 म्हणजे 12 घंटे जवळजवळ ठेवणार. तसंच उद्या, आज सकाळी, आत्ता मी 8 वाजले माझे, 8 वाजता मी केलेलं आहे ना, तर उद्या सकाळी 8 वाजता मी तुम्हाला दाखवणार कसं होणार ते. तर इथे चटणीसाठी मी आता खोबरं घेतलेलं आहे ओलं. ते जरासं वाटून घ्यायचं पहिलं, नुसतं खोबरं थोडंसं, बाकी तुकडे केलेले आहेत आपण ना, मग ते सगळे एकदम टाकल्यावर मग ते तुकडे तुकडे तसेच राहतात. इथे कैरी घेतलेली आहे अर्धी. कैरी जराशी पिवळसर झाली होती, आता कैरीचा सीजन संपत आलेला आहे. आणि इथे 5-7-8 मिरच्या चांगल्या घेतलेल्या आहेत. लसणाचे 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे मी घेतलेली आहे डाळा. हे डाळा, भाजकी डाळ असते ना चण्याची, ती डाळा घेतलेली आहेत. इथे देठावाली कोथिंबीर घेतलेली आहे. पुढची बाजू ठेवलेली आहे मी फोडणीसाठी, आणि ही देठं राहिलेली आहे त्याची घेतलेली आहे. आता ह्याच्यात पाणी घालायचं आणि एकदम बारीक पण नाही आणि एकदम अशी जाड पण नाही वाटायची, मीडियम साईजनी अशी छान चटणी मी वाटून घेते. त्याच्यात टाकायचे मीठ टाकलं आता मी. आता टाकायची आपल्याला साखर. हे पहा, 1.5 चमचा साखर टाकणार आहे मी या चटणीमध्ये. ते बघा, 1.5 चमचा मी साखर टाकलेली आहे. आता ही चटणी एवढी मस्त होणार आहे ना, तर ह्याच्यात टाकले पाणी. आता जास्त बी पाणी टाकायचं नाही, पातळ होईल चटणी आपली. तर ही चटणी वाटून झालेली आहे आपली. आता मी पहा, रंग पहा किती आलेला आहे. मी खोबऱ्याची बाहेरची साल नाही काढलेली, तरी पण एवढा रंग छान आलेला आहे. पहा, काही होत नाही प्रॉब्लेम. तुम्हाला साल काढायची तर काढू शकता, नाही काढायची तर नका काढू, काही नाही प्रॉब्लेम. तर अशा रीतीने चटणी बनवून झालेली आहे माझी. पहा, मस्त रंग आलेला आहे चटणीला, अगदी रसरशीत झालेली आहे.
हे सर्व काढून घेते मी. ह्याच्यात काढून घेते पहा. आणि आता तडका बी लगेच काढून घेते. तर त्याला तडका द्यायचा आहे आपल्याला. तेल टाकले आहे पळीवर आणि मोहरी टाकायची 1 चमचा भरून चांगली. आणि जिरं पण अर्धा चमचा टाकून द्यायचं. छान फुलत आलं तर लगेच कढीपत्ता घालायचा, नाही तर ते ना कढीपत्ता पटकनी घातला तर ठीक, नाही तर काय होतं उडतं अंगावर. पण पटकनी कढीपत्ता घालायचा, मग ते सगळंच होतं आपलं. 1 काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर मुठभर टाकलेली आहे. देठं टाकली होती ना आपण, देठांची पुढची बाजू होती ना ती सर्व कोथिंबीर आहे त्याच्यात. आता ही कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं हिरवी राहिली पाहिजे ना आपली, जळाली नाही पाहिजे. कोथिंबीर आणि ही पानं कुरकुरीत झाली पाहिजेत, पण जळाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने करायची. ही मिरची टाकलेली आहे की ती पण तशीच. आता तडका आपला ओतून द्यायचा. तडका झालेला आहे. वाव, मस्त तडका बसलेला आहे. चरचरीत आवाज आला, तुम्हाला नाही यायचा ऐकायला, पण फार छान आवाज आलेला आहे. मस्त तडका बसलेला आहे आपल्या. फोडणी म्हटलं तरी चालेल. काही बायकांना मी तडक्याची सवय लागली, तडका तडका म्हणून. तर सवय लागली तर काही बायका म्हणतात ओ तडका काय बोलता, फोडणी बोला ना. काही म्हटलं तरी समजायचं कारण आहे हो. मेन गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे. आता हे झालेलं आहे. पीठ घेतलेलं आहे बघा आपलं. हे पहा, हे झालेले 8 वाजले सकाळचे आणि 8 वाजता पीठ पहा कसे झाले. किती फुललेलं आहे बा, पाहिलं. अगदी वरती आलेलं आहे ते पीठ मस्त. आणि पांढरं शुभ्र दिसतंय मस्त एकदम. त्याच्यात पाणी टाकायचे आपल्याला. जरासं हलवून घेते मी आणि पातळ करायचे जरा आपल्याला. आता डोसे बनवायचे म्हणजे एवढं घट्ट नको आहे आपल्याला, मग मी पाणी टाकून जरा पातळ करते. याच्यात मीठ पण टाकून झालेलं आहे आपलं. सर्व काही म्हणजे झालेले आपले डोसे करायची सुरुवात करायची आता. मस्त जाळीदार डोसे बनणार आहे. मी याच्यात बिलकुल काही वापरलेलं नाही, फक्त मीठ टाकलेलं आहे. पण डोसे पहा तुम्ही, जाळीदार मऊ लुसलुशीत डोसे बनले पाहिजे आपल्या. आता ह्याचे बघूया कसे बनतात ते. हे पहा, एक टाकून झाला होता ते मी तो दाखवला ना टाकताना. पण जाळी आलेली आहे डोश्याला आणि पडलेली आहे. मस्त डोसा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे पहा. बुडबुडे त्याचे चालू आहेत अजून, पहा इकडे. तर हे सुकल्यानंतर सुकून द्यायचं छान पहिलं, नंतर काय प्रोसेस करायचं ते तुम्हाला दाखवते. पहा सुकत आलेलं आहे. दाखवते खालची बाजू बघा, अशी झालेली आहे खालची बाजू. मस्त किती छान दिसते ना. तर मी पलटी नाही करणार, असंच ठेवणार आहे. बिलकुल त्याला पलटी नाही करणार. आणि मी इथे साजूक तूप लावते त्याला वरून. त्याला लावून ठेवलेलं आहे साजूक तूप. आता दुसरा टाकला. तर पहिला तुम्हाला दिसला नाही टाकताना, आता दुसरा दिसते बघा. जाळी लगेच टाकता टाकता जाळी पडते त्याला, पहा. तर अशा तऱ्हेने मी मऊवाले डोसे बनवलेले आहे. मऊ लुसलुशीत एकदम जाळीदार. आणि दुसरे कडक बनवायचे झाले तुम्हाला प्रोसेस सांगितलेलीच आहे. थोडीशी साखर टाकायची आणि थोडेसं मेथीचे दाणे टाकायचे, मग एकदम कडक कुरकुरीत होतात. हे बघा, पाठीमागून पण किती छान भाजलेले आहेत आणि वरून पण छान भाजलेले आहेत. पहा किती सुंदर जो पडलेली आहे त्याला जाळी. अजून पण दाखवते. आणि टाईम लागत नाही याला. 15 सेकंदामध्ये डोसा तयार होतो. का की एक बाजूनी शिकवायचं आपल्याला, दोन्ही बाजूनी नाही शिकवायचे. मग 15 सेकंद पुरे होतात एवढ्या डोशाला. भरपूर सारे मी केलेले आहेत, मला दाखवते आता किती केलेत, किती काय केले. फटाफट होतात. पण साजूक तूप लावल्याने ह्या डोश्याची चव काही गुणांनी वाढते. तुम्ही एकदा लावून पहा. तेल न वापरता साजूक तूप लावा, फार अप्रतिम चव येते. बघा किती बनवले आहेत मी, पहा. मस्त बनवलेले आहेत, खूप छान. आणि आता हा ना मी जरासा मोठा बनवते आणि थोडासा पातळ बनवते. कशासाठी, तर याच्यावर लावणार आहे मी गन पावडर. तर गन पावडर मैत्रिणीनं, तर ही
तिकडं साऊथमध्ये गन पावडर ह्याच्याबरोबर खातात. साजूक तूप लावायचं चांगलं त्याच्यावर मस्त असं, आणि त्याच्यावर मग ती गन पावडर टाकून खायचं. हॉटेलमध्ये पण भेटतात. हे लोकांची हॉटेलं असली ना, साऊथची हॉटेलं, त्यांच्याकडे पण असा डोसा मागितला ना गन पावडरवाला तर लगेच देतात. फार छान लागतं हे पण. गन पावडर मी रेसिपी एकदा दाखवली होती तुम्हाला, आणि माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. गन पावडर शोधली तरी लगेच येणार. अशी छान गन पावडर. त्याच्यात साहित्य टाकतात सांगते तुम्हाला मी. आता दोंबडून घेणार आहे मी. एक दोंबडून दाखवते, एक दुसरा पण दाखवते आता आणखीन एक. तर गन पावडरमध्ये डाळ घालतात चण्याची, बरेच वस्तू आहेत. लिंबू घालतात, गूळ घालतात, आणखीन बरेच वस्तू आहे. मी तुम्हाला एवढा मोठा सांगायला तिकडे राहते सांगायचं. तर नंतर तुम्ही पहा माझी रेसिपी गन पावडरची. लिंक देणार आहे, तुम्हाला पाहिजे असली तर पाहू शकता. हे पहा, मस्त असं तूप लावायचं. आणि आता ह्याला मी 2 दाखवायचं आणि एक असाच ठेवते. काही वेळेस काय करतात हॉटेलमध्ये त्यांच्या गेलं ना, तर असाच मी आता हा देणार आहे ना असाच देतात. काही वेळा घडी घालून देतात. म्हणजे पहिलीवार आम्ही दाखवलं तर असं घडी घातलेली आहे ना तसं देतात. आणि हा दाखवला ना असा पण देऊ शकतात. बघा हे का पाठीमागून पण भाजलेला हा असाच ठेवणार आहे मी. पहा आपले डोसे पहा. बिना सोड्याच्या जाळीदार डोसे बनलेले आहेत. आणि फक्त ती ट्रिक वापरा का तुमचे डोसे असेच होणार कायम. मस्त जाळीदार, कितीही जाळी, भरपूर जाळी फुटणार. गरम पाणी करायचं, गरम पाण्याच्या वरती पीठ ठेवायचं, बॅटर ते रात्रभर भिजत, किंवा तुम्ही दिवसा केलं तर दिवसभर भिजत असं ठेवा. तुमचे डोसे असे जाळीदार, ना विनू घालायची जरूर, ना सोडा घालायची जरूर. चला बाय.